अकोला पातूर रोडवरील कापशी उड्डाण पुलावर आज रविवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला। या अपघातात दुचाकीस्वार उड्डाण पुलावरून खाली फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। वाहन चालकाची धडक इतकी जोरदार होती की युवक 30 फूट उंच फेकला गेला आणि मग खाली पडला। अकोला पातूर रोडवरील कापशी उड्डाण पुलावर आज MH30 8459 क्रमांकाच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या MH30 AA 48 86 क्रमांकाच्या टाटा सुमो गाडीने जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार उड्डाण पुलावरून खाली फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। मृत व्यक्ती हा शिवणी खदाण येथील असल्याचे बोलले जात आहे। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। वाहनावरील वेगाचे नियंत्रण न राहिल्याने अपघात वाढले असून या अपघातात नेमकी कोणाची चूक आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। वाहन चालकाला धडक इतकी जोरदार बसली की तो वर 30 फूट उंच फेकला गेला आणि मग खाली कोसळला, त्यातच त्याचा मृत्यू झाला।